नमस्कार, स्वागत आहे तुमचं अर्चनाज रसोईमध्ये। आज आपण बघतोय शंकरपाळी। शंकरपाळी म्हटल्यावर सगळ्यांच्या समोर एकच प्रश्न असतो की ती खुसखुशीत होईल का, ती कडक नाही होणार ना, ती बरोबर फुलेल का, ती चप्पटच होईल का। पण तुम्ही अजिबात काळजी करू नका, पण आज आपण अगदी 5 ते 6 साहित्य घेऊन पटकन आणि झटपट खुसखुशीत कशी शंकरपाळी करायची ते बघूया। पाव किलो शंकरपाळी करण्यासाठी लागणारं साहित्य: तेल आपण तळण्यासाठी घेतोय, मैदा लागेल तेवढा, 1 वाटी तूप, 1 वाटी पाणी, 1 वाटी साखर आणि मीठ चवीनुसार। आता आपण शंकरपाळी करायला घेऊया। सर्वात प्रथम आपण काय करणार आहोत, आपण साखर घेतले, पाणी घेतले आणि तूप घेतलेले। तर साखर, पाणी आणि तूप आपण एकत्र उकळत ठेवणार आहे। 1 वाटी तूप, 1 वाटी पाणी आणि 1 वाटी साखर आणि मीठ चवीप्रमाणे। अगदी थोडंसं मीठ घालायचं आपण। साखर, पाणी आणि तूप आपण एकत्र घातले आणि ते आता पूर्णपणे उकळलेलं आहे। आता आपल्याला हे सगळं आहे ते थंड करत ठेवायचं। थोडं थंड झाल्यावर मग त्यात राहील तेवढा आपण मैदा घालायचा आणि मळायचा। आता इकडे कोण कोण ना ह्याच्यामध्ये दूधही वापरतात, पण दूध जर घातलं तर जास्त दिवस ती शंकरपाळी टिकत नाही, म्हणून आपण इथे पाणीच वापरतोय। आता आपली ही साखर वगैरे वितळलेली आहे। तर आपण आता हे काय करूया, थंड करण्यासाठी एखाद्या ताटलीमध्ये घालूया आणि मग त्याच्यानंतर ते थंड झालं की मग आपण त्याच्यात लागेल तेवढा मैदा घालूया। आता हे आपलं थंड झालेलं आहे। आपण काय करूया, पहिल्यांदा कढईमध्ये तेल घालून शंकरपाळ्या तळण्यासाठी आपण तेल गरम करून घेऊया मंद गॅसवरती। आता हे पूर्णपणे थंड झालेलं आहे। आता आपण ह्याच्यात राहील तेवढा मैदा घालूया। आता आपलं हे पीठ मळून झालेलं आहे, पण इथे मला अशी तुम्हाला एक टीप द्यावीशी वाटते की आपण काय करतो स्पेशली असं, म्हणजे पीठ मळलं की ते झाकून ठेवतो। ते झाकून वगैरे काही ठेवू नका, लगेच करायला घ्या, कारण आपण ह्याच्यात तूप घातलेलं आहे। जर झाकून ठेवलं ना तर ते पीठ कडक होतं। आता आपण शंकरपाळी लाटायला घेऊया। आता आपण चांगल्या प्रकारे असा गोळा करून घेतलेला आहे। आता आपण शंकरपाळी लाटायला घेऊया। मैदा वगैरे आपण काहीच लावत नाही, नुसती लाटतोय। ही आपण जी पोळी लाटतोय ती अगदी पातळ पण नाही आणि एकदम जाडही नाही लाटायची, साधारण अशी मध्यम लाटायची। हे बघा, आता ही झालेली आहे लाटून। आता आपण ह्याचे शंकरपाळी जे आहे ते आपण कट करून घेऊया। त्यासाठी आपल्याला काटणी लागणार आहे। आता काय कोणाला प्रश्न पडतो की हे जी पाठची बाजूची कड आहे ती फुकट जाणार की आपल्याला परत परत ती कडक होते। सगळ्यात सोपा उपाय काय आहे की आपण ते पहिल्यांदा गोल अशी कापून घेऊया। ती कडा अशी काढून घ्यायची। छोटे करा, मोठे करा किंवा तुम्ही चौकोनी केली तरीही चालेल। अशा प्रकारे आपली शंकरपाळ्या सगळ्या कापून झालेल्या आहेत। आपण आता बघायचं की आपलं तेल तापलंय का। तेल तापलेलं आहे। आता आपण सगळ्या शंकरपाळ्या ज्या कापून घेतल्या आहेत त्याच्यामध्ये घालूया। अशा प्रकारे आपण सगळ्या शंकरपाळ्या आपण काढून घेतलेल्या आहेत आणि त्या आपण तळून घेऊया। बघा, इकडे तर आपल्या शंकरपाळ्या साधारण होत आलेल्या आहेत। कसं ना, गॅस मोठा ठेवायचा आणि तेव्हा त्या शंकरपाळ्या ह्याच्यात घालायच्या, कारण तेल तापलेलं असतं। आणि मग काढायच्या वेळेला तो नंतर तो थोडासा मंद करायचा आणि मग आपण काढून घ्यायच्या। आता आपल्या ह्या शंकरपाळ्या बघा साधारण झालेल्या आहेत। गॅस कमी केलेला आहे आपण। आता आपण ह्या प्लेटमध्ये काढून घेऊया। आणि शंकरपाळ्या काढायच्या अगोदर ना तुम्ही डिशमध्ये आपल्या काढण्याचं कशातही काढाल त्याच्यात टिश्यू पेपर ठेवणं गरजेचं आहे, नाहीतर मग त्या तेलकट होतात। अशा प्रकारे ह्या शंकरपाळ्या आपल्या सोप्या प्रकारच्या तयार झालेल्या आहेत। सबस्क्राइब करायला विसरू नका। कशावर? इंडिया फूड नेटवर्कवर। आणि जर तुमच्याकडे काही वेगळ्या प्रकारच्या शंकरपाळ्या असतील तर मला लवकरात लवकर कळवा, फीडबॅक द्या मला। आणि बघायला विसरू नकास अर्चनाच रसोई।
We've got loads more for you, so subscribe to this channel and ping us at food@pingnetwork.in to tell us what you would like to see here.